Hello students, today we are going to see two topics. One is very much important, that is Stokes law. It's a statement of the law, and it's a proof. And one example, brain teaser, or use your brain power. So let us see, use your brain power. In 11th, you have studied the use of dimensional analysis to find out the conversion factor. What is conversion factor? Now see, 1 meter equals to how many centimeters? 100 centimeters. You know this 100. 1 kilogram is equal to how many grams? 1000 grams. मग आता तुम्हाला 5 kg चे ग्रॅम्स मध्ये कन्वर्ट करायचे. आता बघा, याला कन्वर्शन फॅक्टर म्हणतात. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. तर मीटरचं कन्वर्शन सेंटीमीटर मध्ये अथवा सेंटीमीटरचं कन्वर्शन मीटर मध्ये करण्यासाठी हा फॅक्टर वापरला जातो. आता 1 किलोचे 1000 ग्रॅम्स होतात. 1 किलोग्रॅम मासचे किती ग्रॅम्स होतात? 1000 ग्रॅम्स होतात. तर 5 किलोचे किती ग्रॅम्स? 5000. तुम्ही काय केलं? या 1000 ला 5 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे 5000 ग्रॅम्स. और त्याच्या रिव्हर्स प्रोसेसमध्ये ग्रॅमचं कन्वर्शन किलोग्रॅम्स मध्ये करता येईल, सेंटीमीटरचं कन्वर्शन मीटर्स मध्ये करता येईल. काय करावं लागेल? हा डिवाइड, हा 100 म्हणजे 10 स्क्वेअर डिवाइड झाला, आणि तो वरती गेल्यावर 10 स्क्वेअरला वरती पाठवलं तर न्यूमरेटरला 10⁻². तसं हे 1000 ने डिवाइड केलं तर केजीचं कन्वर्शन ग्रॅम मध्ये करू शकतो. म्हणजे स्मॉलर युनिट टू बिगर युनिट जायचं असेल तर डिवाइड करायचं, आणि बिगर युनिट टू स्मॉलर युनिट बनवायचे असतील, चिल्लर बनवायचे असेल तर मल्टिप्लाय करायचं. हे तुम्हाला 11th मध्ये मी सांगितलं आहे. आणि याचा यूज आपल्याला डायमेन्शनल अनालिसिसने कन्वर्शन फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करता येतो. आता फोर्स डाईन. फोर्स हे न्यूटन आणि डाईन. फोर्स ही वन ऑफ द फिजिकल क्वांटिटी आहे, आणि हिचं SI युनिट न्यूटन आहे आणि CGS युनिट डाईन आहे. मग न्यूटनचं कन्व्हर्शन, रूपांतर डाईनमध्ये कसं करतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ते फाइंड आउट करण्यासाठी डायमेन्शनल अनालिसिसचा यूज केला जातो. आता हा यूज कसा करायचा? अगेन रिमेंबर और रिमाइंड युअर नॉलेज. आता बघा, विस्कॉसिटीचं SI युनिट पॉइज आहे. विस्कॉसिटीचे CGS युनिट काय आहे? पॉइज आहे. आणि SI युनिट काय पाहिलं होतं आपण? 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. व्हॉट इज द SI युनिट ऑफ विस्कॉसिटी? न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. याच्या अगोदरच्या टॉपिकमध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि CGS युनिट काय आहे? पॉइज. मग न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअरचं कन्व्हर्शन आपल्याला पॉइजमध्ये करायचं आहे. कशामध्ये करायचं आहे? पॉइजमध्ये, म्हणजे CGS मध्ये. आता बघा, CGS युनिट ऑफ विस्कॉसिटी इज पॉइज. CGS युनिट विस्कॉसिटीचं पॉइज आहे. फाइंड द रिलेशन बिटवीन पॉइज अँड द SI युनिट ऑफ विस्कॉसिटी. तर तुम्ही शोधा की CGS युनिट पॉइज आणि SI युनिट न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर, हे दोघं युनिट कशाचे आहेत? विस्कॉसिटीचेच आहेत. तर यांचं कन्वर्शन फॅक्टर फाइंड आउट करा. रिलेशन म्हणजेच काय? कन्वर्शन फॅक्टर. काय नातं काय आहे, रिलेशन काय आहे ते फाइंड आउट करा. व्हेरी सिंपल. समजलं का क्वेश्चनचा मिनिंग? विस्कॉसिटीच्या युनिट CGS मध्ये पॉइज आहे, तर त्या पॉइजचं रिलेशन विस्कॉसिटीचंच SI युनिट बरोबर काय असेल त्याचं रिलेशन फाइंड आउट करा. म्हणजे न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर आहे. मग आता
न्यूटन सेकंड म्हणजे किती न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर किंवा 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर म्हणजे किती पॉईज, किती म्हणजे सपोज एक्स, आणि त्या एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आणि हे कन्व्हर्शन फॅक्टर आपण शोधू शकतो, फाइंड आउट करू शकतो. असा हा कन्व्हर्शन फॅक्टर. समजतंय? तर आता बघा, मग याच्यासाठी काय करायचं. आता समजा 2 युनिट, आता विस्कॉसिटीचे डायमेन्शन आपल्याला माहीत असले पाहिजे. जी फिजिकल क्वांटिटीचं कन्व्हर्शन फॅक्टर फाइंड आउट करायचं असतं त्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स आपल्याला माहीत असायला पाहिजेत. मग आता डायमेन्शन्स आपण कालच पाहिले, डायमेन्शन्स ऑफ विस्कॉसिटी. तर विस्कॉसिटीचे डायमेन्शन्स काय होते, L-1 m1 T-1. और यांच्यामध्ये इंटरचेंज जरी केलं, L अगोदर M नंतर तरी चालतं, आणि M आधी LT, MLT, LMT दोघं सिरियल अलाउड आहेत. हां, म्हणजे MLT, M अगोदर L मध्ये T नंतर, किंवा LMT, L अगोदर M मध्ये आणि T नंतर शेवटी. तर हे तुम्हाला मी 11th मध्ये सांगितलेलं आहे, ते अलाउड आहे. बरं, मग MLT, तर विस्कोसिटीचे डायमेन्शन्स आपण जे काल पाहिले होते बघा, कोणत्या टॉपिकमध्ये पाहिले होते, विस्कोसिटीचे डायमेन्शन्स न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटीमध्ये आपण डायमेन्शन्स पाहिले होते बघा. डायमेन्शन्स ऑफ विस्कोसिटी आर L-1 m1 T-1. इथं काय केलं आहे, फक्त M इकडे अगोदर लिहिलं आहे आणि आपण MLT ही सिरियल मेंटेन करणार आहे. आता MLT, m1 L-1 T-1, दीज आर द डायमेन्शन्स ऑफ विस्कोसिटी. आता ॲक्च्युअली SI सिस्टममध्ये डायमेन्शन आणि CGS मध्ये डायमेन्शन लिहायचे, हे डायमेन्शन सेम असतील, फक्त आपण SI साठी 1-1-1 असं यूज करू, M1 L1 T1, आणि CGS साठी आपण M2 L2 T2. बघा, डायमेन्शन्स पॉवर्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज राइज्ड आर सेम. Powers of the fundamental quantities are raised were same. Here only for SI system we are using 1 and for CGS system we are using 2 second. मग आता बघा, हे पॉवर सेम आहे, म्हणजे फिजिकल क्वांटिटी एकच आहे, ती CGS असो का SI सिस्टम असो, डायमेन्शन्स बदलत नाही, फक्त आपण त्याचा असा यूज करणार आहे. बघा, लेट द डायमेन्शन्स ऑफ इट आर, इथं फक्त विस्कोसिटी झालेलं आहे, तिथं कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी पाहिजे होतं. ॲक्च्युअली क्वेश्चन बुकमध्ये थोडं मिस्टेक झालेली, इथं कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी असं पाहिजे होतं. बरं, तर मग हे डायमेन्शन्स लिहिले, SI सिस्टममध्ये लिहिले आणि CGS मध्ये लिहिले. कोणाचे डायमेन्शन्स, इटाचे, इटा. बरं, लिहिले. SI मधल्यांना 1-1-1 आणि CGS वाल्यांना 2-2-2 असं नाव दिलं. हे वरचे पॉवर्स सेम आहेत, बघून घ्या. आता लेट एक्स बी द कन्व्हर्शन फॅक्टर बिटवीन देम. याचा अर्थ काय होतो, समजा एक्स हा कन्व्हर्शन फॅक्टर असेल, जसं इथं 100 आहे, इथं 1000 आहे, याला कन्व्हर्शन फॅक्टर असं म्हणतात. मग समजा आपल्या याच्यासाठी, या केससाठी कन्व्हर्शन फॅक्टर हा किती आहे, एक्स आहे मानूया, आपण सपोज करूया. लेट एक्स बी द कन्व्हर्शन फॅक्टर. मग SI सिस्टम आणि CGS सिस्टम, तर SI सिस्टममध्ये याचे युनिट कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी, इटाचे युनिट काय आहे, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर आहे, आणि CGS युनिट पॉईज आहे, त्यांनीच सांगितलेलं आहे, हे आपल्याला आठवण पाहिजे. मग 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू हाऊ मच पॉईज, किती पॉईज. जसं 1 रुपयाचे पैसे किती, 100 पैसे. आपल्याला जेव्हा माहीत नसतात तेव्हा आपण इथं सपोजिशन, तसं कन्व्हर्शन फॅक्टरसाठी एक्स घेतलो. बरं, मग ह्याचे डायमेन्शन्स लिहिले 1 जसाच्या तसा, ह्याचे डायमेन्शन्स लिहिले हे एक्स जसाच्या तसा, पॉईज म्हणजे CGS सिस्टम मधला हा पॉईज आहे आणि हा न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर आहे. हे डायमेन्शन्स हे लिहिले इथं.
इक्वेशन 1 समजलं. हे इक्वेशन 1 कसं आणलं? 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर म्हणजे किती पॉईस, जसं 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. तर हे नंतर फाइंड आउट, हे पण फाइंड आउट करता येतं, हे पण फाइंड आउट करता येतं. तसं आपल्याला पॉईज आणि न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर यांचे रिलेशन बघायचे. मग पॉईजचे डायमेन्शन्स पुटअप केले, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअरचे डायमेन्शन्स पुटअप केले. आता काय करायचे? एक्सची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. मग हा जो ब्रॅकेट आहे तो काय करायचा? इकडे डिवाइड करायचा. मग एक्स इज इक्वल टू काय येणार? धिस अपॉन धिस ब्रॅकेट. हे बघा, धिस अपॉन धिस ब्रॅकेट लिहिलं. ओके, व्हेरी सिम्पल. आता हे 1 ॲज इट इज जसाच्या तसा, एमच्या खाली एम लिहा, एलच्या खाली एल लिहा, टीच्या खाली टी जसाच्या तसा लिहा आणि पॉवर्स काय करा? कॉमन करा. पॉवर काय करा? कॉमन करा. कॉमन म्हणजे काय? एकचदा लिहा. सेम आहेत ना पॉवर्स, तर पॉवर्स कॉमन केले. m1 अपॉन m2 पॉवर किती आहे? 1. L1 अपॉन L2 पॉवर किती आहे दोघांच्या? -1. T1 अपॉन T2 पॉवर किती दोघांच्या? -1. हे असं लिहिलं m. मग आता हा 1 जसाच्या तसा, मास आपण हे वरचे जे 1 1 1 आहेत आणि 2 2 2 आहे, तर 1 1 1 काय आहे? हे SI युनिट्स, SI सिस्टम मधले, आणि 2 2 2 काय आहेत? CGS सिस्टम मधले आहेत. तर वरचे SI आणि खालचे CGS लक्षात ठेवा. 1 1 1 कशासाठी? आपलं SI, आणि 2 2 कशासाठी वापरतो आपण? CGS. मग आता SI मध्ये मासचे युनिट काय आहे? किलोग्राम्स. CGS मध्ये मासचे SI युनिट काय आहे? ग्राम. M म्हणजे मास, L म्हणजे लेंथ, T फॉर टाइम. मग याचं किलोग्राम लिहिलं, याचं ग्राम लिहिलं. याचं लेंथचं SI युनिट काय आहे? मीटर. या लेंथचं CGS युनिट काय आहे? सेंटीमीटर. आणि टाइमचं दोघं सिस्टम्समध्ये सेकंडच आहे. पॉवर्स जैसे थे ॲज इट इज. बरं, आता केजीचं कन्व्हर्शन ग्राममध्ये करायचं, सेम युनिट्समध्ये करायचं. इथं हे कन्व्हर्शन आपल्याला माहिती असतं, कारण हे व्हेरी फंडामेंटल आहे, व्हेरी बेसिक आहे. हे 3rd 4th पासून आपण शिकत असतो. तर केजीचं कन्व्हर्शन ग्राममध्ये करा. मग किती ग्राम म्हणजे 1 kg? 1 kg म्हणजे किती ग्राम? 1000 ग्राम. 1 kgचं कन्व्हर्शन काय केलं? 1000 ग्राम. तर इथं 1000 ग्राम केजीचं कन्व्हर्शन काय केलं? 1000 ग्राम अपॉन हा सिंगल ग्राम. तसं मीटरचं कन्व्हर्शन कशामध्ये केलं? सेंटीमीटरमध्ये केलं. 100 सेंटीमीटर अपॉन सिंगल सेंटीमीटर. पॉवर्स जसेच्या तसे. आणि सेकंड अपॉन सेकंड 1, सेकंड अपॉन सेकंड 1, 1चा पॉवर -1. आता या ठिकाणी काय होईल? हा जी गेट्स कॅन्सल्ड, सेंटीमीटर गेट्स कॅन्सल्ड. मग रिमेनिंग फॅक्टर काय आहे बघा? 1 जसाच्या तसा. 1000⁻1 म्हणजे 1000 म्हणजे क्यूब, 10 क्यूब च्या पॉवर 1, 10 क्यूबच्या पॉवर 1 म्हणजे 10 क्यूबच. आणि 100 म्हणजे 10⁻2 प्लस 2. आणि ह्या पॉवरच्या हा मायनस आहे म्हणून मल्टिप्लाय करावं लागेल. हे समजलं ना? 10 क्यूबच्या पॉवर 1 म्हणजे असा मल्टिप्लाय केला तुम्ही, पॉवरच्या पॉवर मल्टिप्लाय होतो. 3 1 जा 3 म्हणजे 3 आहे की 3. हा काही बदल होणार नाही. तसं याच्या काय बदल होईल? हा 10 स्क्वेअर प्लस आहे, 10 स्क्वेअर प्लस आहे, त्याचा पॉवर -1 आहे. पॉवरच्या पॉवर काय होतो? मल्टिप्लाय होतो. 2 × -1 -2. मग हा 10⁻² आला. आणि 1च्या पॉवर -1 म्हणजे 1/1⁻1 म्हणजे पॉवर प्लस करायचा असेल तर असं करावं लागतं. बघा 8वीला आहे हे लॉज ऑफ इंडायसेस, घातांकांचे नियम. तरी पण तुम्हाला आठवण करून देतोय मी, म्हणून आपल्याला वेळ लागतो. तर ह्या 1च्या पॉवर -1ला प्लस बनवायचा असेल तर अपॉन तो डिनॉमिनेटरला पाठवावा लागतो. मग
1:1 म्हणजे 1च आणि 1/1 म्हणजे 1च, म्हणून हा +1 झाला. 1:1 म्हणजेच 1, मग हा 1 आहे. तर आता हे समजलं. मग कसं आलं. आता या पॉवर्सचा हिशोब करूया आपण. 3 आणि 1 किती झाले? 4. 4 मायनस सॉरी 1:1 म्हणजे 1च. सॉरी, या 10 नाही आहे म्हणून यांचा ॲडिशन नाही करू शकत, माझ्याकडनं मिस्टेक झाली. हा 1:1 म्हणजे 1 फक्त. मग राहिला काय हिशोब? हा 1 ने 1 मल्टिप्लाय केल्यावर इट डझंट इफेक्ट्स. मग 10⁻³ मायनस 2 म्हणजे किती? 1. 10⁻1 मीन्स 10. तर एक्सची व्हॅल्यू काय असेल? 10. मग एक्सची व्हॅल्यू कुठं पुटअप करायची? इक्वेशनमध्ये 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये बघा. तर सो बाय इक्वेशन नंबर 1, म्हणून इक्वेशन 1 नुसार 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू टाकायची 10. मग पॉईज आणि 10चा दुसरा अजून 10 साठी यूज होणारा शब्द आहे डेका. 10 साठी डेका पॉईज. 1 डेका पॉईज मीन्स 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. मी तुम्हाला डेका पॉईज नंतर येणार आहे असं काल बोललो होतो बघा मागच्या पिरियडला. तर हे युनिट आहे 10 पॉईज. 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 पॉईज और 1 डेका पॉईज. ओके, समजलं. मग व्हेरी सिम्पल आहे हे. 11वीचं आहे. फक्त इथं ते नॉलेज वापरून तुम्हाला विचारलेलं आहे. जर आलं तर 2 मार्क्सला येणार. व्हेरी सिम्पल. आता पुढचं बघा. स्टोक्स लॉ. स्टोक्सने एक लॉ तयार केला. त्याने काय एक्सपेरिमेंट केला आहे. एक मेजरिंग सिलेंडर, मोठं सिलेंडर असतं काचेचं, ते घेतलं. ग्लास सिलेंडर और व्हेसल, किंवा काचेचंच घेतलं कारण तो स्फिअर, मेटल स्फिअर. मेटल स्फिअर म्हणजे काय? स्फिअर म्हणजे गोल, मेटल छर्रा घेतला. त्याची रेडियस मेजर केली. कशी मेजर केली असेल? वर्नियर कॅलिपर और मायक्रोमीटर स्क्रू गेजने ॲक्युरेसी वाढवण्यासाठी. मग रेडियस मेजर केली त्याची. मग रेडियस मेजर करून इथं एक विस्कस लिक्विड भरलं. विस्कस म्हणजे घनदाट, म्हणजे थोडंसं घट्टपणा. आता साधं तेल आणि कॅस्टर ऑइल. कॅस्टर म्हणजे एरंडीचं तेल. काय फरक आहे? कॅस्टर ऑइल थोडंसं घनदाट, घट्ट असतं, डेन्स असतं, डेन्स. त्याला विस्कस लिक्विड असं म्हणायचं. तर जनरली कॅस्टर ऑइल प्रॅक्टिकली वापरतात. हे FY BScला एक्सपेरिमेंट आहे, अजून पण आहे. FY SY BSc फिजिक्स घेतलं तर फिजिक्समध्येच आहे. तर आता हा जो मेटॅलिक स्फिअर आहे त्याची रेडियस R आहे. किती आहे? R. आणि आपण हा वरून सोडणार तेव्हा तो असं एंट्री केल्यावर अगोदर काय होणार? अगोदर ह्या स्फिअरला हे जे लिक्विड आहे ते वरती बायंट फोर्स देणार. आधी बघा इथं गंमत काय होते, हा जेव्हा वरून खाली सोडणार तेव्हा आता इथून काहीतरी हाईटवरून, एवढ्या हाईटवरून आपण त्याला सोडला तर त्याला व्हेलॉसिटी प्राप्त असेल, म्हणजे कायनेटिक एनर्जी असेल. तर तो जोरात एंट्री करतो, परंतु हे लिक्विड त्याला विरोध करतं आणि तो बायंट फोर्स किंवा त्याला विस्कस फोर्स म्हणता येईल. आणि तो विस्कस फोर्स कोणत्या डायरेक्शनला असेल? हे लिक्विड त्या मेटल स्फिअरला अपवर्ड डायरेक्शनला विरोध करेल, जाऊ नको मधून, विरोध करेल, ऑपोजिशन करेल. दॅट फोर्स गिव्हन बाय द लिक्विड, विस्कस लिक्विड ऑन द स्फिअर इज कॉल्ड ॲज विस्कस फोर्स. त्याला आपण विस्कस फोर्स म्हणणार. आणि ह्या मेटलच्या स्फिअरची व्हेलॉसिटी सपोज v एवढी आहे. आता अजून पुढची गंमत अशी आहे की इथं मेजर केला त्याच्या व्हेलॉसिटी, इथं मेजर केला, इथं मेजर केला, तर प्रत्येक ठिकाणी ही व्हेलॉसिटी सारखी असेल का? तर नाही. सुरुवातीला व्हेलॉसिटी जास्त असते, पण हे लिक्विड विस्कस फोर्स, विरोधी फोर्स लावून त्याच्या व्हेलॉसिटी कमी करतं. आणि इतकी स्टेज झिरो नाही होत व्हेलॉसिटी, कारण ग्रॅव्हिटीमुळे तो खाली येणारच आहे.
तर जी आधीची व्हेलॉसिटी इथून इथपर्यंत येतो व्हेलॉसिटी जास्त असते, पण विस्कस फोर्समुळे ती व्हेलॉसिटी कमीत कमी होते आणि अजून त्याच्यापेक्षा कमी नाही होत. मग तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने खालीपर्यंत, हे किती पण खाली असेल तर तेव्हा मात्र त्याचा व्हेलॉसिटी हा कॉन्स्टंट बनतो. नंतरचा व्हेलॉसिटी सुरुवातीला तो जोरात इथून इथपर्यंत येतो, पण हे लिक्विड त्याला विरोध करतं आणि त्याचा व्हेलॉसिटी रिड्यूस करतं आणि नंतर मग तो that metal sphere travels with a constant velocity. That velocity is called as terminal velocity. Very important point. During next period we will see the expression for terminal velocity. Terminal velocity मी आताच कन्सेप्ट क्लिअर करतोय बघा. तर सुरुवातीला हात टाकल्याबरोबर जोरात जातो, परंतु हे विस्कस लिक्विड त्याला जास्त विरोध करतो. Fe म्हणजे जितका वरून टाकणार तितका विरोध जास्त असेल. हे डिस्टन्स जितकं जास्त असेल तितका व्हेलॉसिटी जास्त असेल आणि जितका व्हेलॉसिटी जास्त म्हणजे व्हेलॉसिटीला प्रपोर्शनल आहे हा विस्कस फोर्स. आणि अजून दुसरी गोष्ट, हा विस्कस फोर्स म्हणजे विरोधी फोर्स किती द्यायचा या मेटल स्पिअरला या लिक्विडने, हे कशावर डिपेंड करतं? व्हेलॉसिटीवर पण डिपेंड करतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर स्फिअर छोटा घेतला तर फटक्यात पोचेल आणि थोडा मोठा घेतला तर लेट पोचतो. हे प्रॅक्टिकल आहे. स्टॉपवॉचने मेजर केलं जातं. इथं टाकलं इथं पोचायला हे फिक्स डिस्टन्स हे मोठे असते, फार 1 मीटरची असते. तर किती टाईम लागतो हे डिस्टन्स मेजर केलेलं असतं आणि घड्याळ टाकल्या, हा स्फिअर टाकल्या बरोबर स्टॉपवॉच चालू आणि इथं पोचल्याबरोबर स्टॉपवॉच बंद. किती सेकंड्स लागले टाईम मेजर केला आणि त्याच्यानुसार मग तर वेगवेगळ्या स्फिअरचे रेडियसचे स्फिअर, मेटॅलिक स्फिअर त्याने यूज केले आणि त्यांच्या टायमिंग फाइंड आउट केला. आणि हे फाइंड आउट केलं की रेडियस जर जास्त असेल म्हणजे स्फिअर मोठा असेल तर फोर्स पण जास्त असतो. हे फाइंड केलं प्रॅक्टिकली. बघा प्रॅक्टिकल कसं केलं, पहिल्याने थोडंसंच वरून टाकून पाहिलं, टाईम मोजला असेल. अजून जास्त वरून पाहिलं, एकच स्पिअर, टाईम मोजला. कुठून टाईम मोजायचा? इथं एंट्री केल्यानंतर इथपर्यंत पोचायला लागणारा टाईम मोजायचा. तर त्याला असं दिसून आलं की व्हेलॉसिटीवर पण डिपेंड आहे हा विरोधी फोर्स, रेडियसवर पण डिपेंड आहे. म्हणजे रेडियस जितकी जास्त असेल तितका फोर्स जास्त असेल. आणि त्या लिक्विडच्या अंगी असणारा एक गुण आहे, त्याला आपण म्हणतो कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. हिटावर पण तो डिपेंड असेल. जर हे कॅस्टर ऑइल ऐवजी पाणी घेतलं तर फटक्यात पोचेल. पाण्यापेक्षा अजून असं लिक्विड घेतलं पातळ ज्याची विस्कॉसिटी कमी आहे तर अजून लवकर पोचेल. म्हणजे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीवर पण डिपेंड करतो हा विस्कस फोर्स. मग ह्याच्यावरून 3 गोष्टींवर हा अवलंबून आहे. पण किती प्रमाणात अवलंबून आहे? स्क्वेअर का क्यूब का 4th पॉवर का हाफ, किती प्रमाण, प्रपोर्शन, मग ते काढण्यासाठीच आपल्याला हे डेरिव्हेशन बघायचे आहे. आता स्टेटमेंट काय सांगितलं बघा, इतक्या गोष्टींवर अवलंबून असतो. हा के कॉन्स्टंट आहे तर ह्या 3 गोष्टींवर अवलंबून असतो, रेडियस, व्हेलॉसिटी आणि इटा. रेडियस म्हणजे कोणाची रेडियस? बॉलची रेडियस, मेटल स्फिअर. तर द विस्कस फोर्स Fe ॲक्टिंग ऑन ए स्मॉल स्फिअर. आता बघा फिगरची या डेरिव्हेशनमध्ये गरज नाही, परंतु ह्या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे, काय म्हटलं आहे? ऑन ए स्मॉल स्फिअर फॉलिंग थ्रू अ मीडियम. मीडियम कोणतं? इथं विस्कस लिक्विड इज द मीडियम आणि स्मॉल स्फिअर. आता ही पिक्चर आउट केल्यानंतर थोडं समजायला फार सोपं होतं म्हणून मी ते पिक्चर आउट केलं. तर बघा द विस्कस फोर्स म्हणजे Fe कोण देणार? विस्कस लिक्विड. कोणावर? या मेटल स्पिअरवर. तो खाली येण्याचा प्रयत्न करेल पण हे लिक्विड त्याला वरती ढकलण्याचा प्रयत्न करेल. तर द विस्कस फोर्स Fe ॲक्टिंग ऑन ए स्मॉल स्फिअर.
पण तो स्मॉल स्फिअर कुठं एंट्री करतोय, फॉलिंग थ्रू, पडत आहे इन अ मीडियम, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेडियस ऑफ द स्फिअर. डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला कोणाला, रेडियस ऑफ द स्फिअर. Also another fact, velocity of the sphere through which, through the fluid, velocity of the sphere, या sphere ची velocity. आणि थर्ड आहे coefficient of and coefficient of viscosity eta of the fluid. म्हणजे हा विस्कस फोर्स कोणाला कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तीन गोष्टींना, इटा आर व्ही. हे मागे पुढे लिहिलं काय फरक पडत नाही, नाहीतर आधी आर म्हटलंय मग वेलोसिटी जी यायला पाहिजे आणि मग इटा जे यायला पाहिजे, असं काय नाही, हे मागे पुढे केलं चालतं. आता एफ व्ही समजलं. मग हे तीन गोष्टींवर डिपेंड आहे हा विस्कस फोर्स. ते स्टोक्सने कसं शोधलं असेल, प्रॅक्टिकली शोधलं. हां, 1 by 1 सो मेनी टाइम्स एक्सपेरिमेंट केल्यानंतर हे फाइंड आउट करता येतं. इतकं इझी नाही ते की हे एक गोष्ट की ही गोष्ट विस्कस फोर्स किती गोष्टींवर डिपेंड आहे, अवलंबून आहे. समजलं. मग हे कसं आलं, मग स्टेटमेंट किती सोपं आहे बघा. हां, द विस्कस फोर्स एफ व्ही ॲक्टिंग ऑन a small sphere falling through a medium is directly proportional to the radius of the sphere, first thing, comma, the velocity of the sphere, comma, and the coefficient of viscosity eta of the fluid, so that is mathematically we can write it as Fv is directly proportional to eta Rv. मग याला प्रोपोर्शनॅलिटीचं इक्वॅलिटी मध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल, कॉन्स्टंट पुटअप करावा लागतो. समजा के हा कॉन्स्टंट पुटअप केला आणि हे इक्वेशन बनलं, फॉर्म्युला बनला. पण के ची कॉन्स्टंटची व्हॅल्यू प्रॅक्टिकली काढावी लागते आणि ती फाइंड आउट केली आणि इट इज फाउंड टू बी 6 पाय. के ची व्हॅल्यू किती फाउंड केली प्रॅक्टिकली, स्टोक्सनेच. आता त्याच्यासाठी वेगळं प्रॅक्टिकल अजून के ची व्हॅल्यू, म्हणजे या आयडियल व्हॅल्यू फाइंड घेतल्या आणि मग या आपण मेजर केलं, हे पण मेजर केलं आणि के ची व्हॅल्यू फाइंड आउट करून पाहिली आणि इट कम्स आउट टू बी 6 पाय के ची व्हॅल्यू. आणि म्हणून डायरेक्ट फॉर्म्युला बनला 6 पाय इटा आर व्ही. 6 पाय इटा आर व्ही, दिस इज द मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ द स्टोक्स लॉ. समजलं. मग समजलं की नाही. द विस्कस फोर्स एफ व्ही ॲक्टिंग ऑन ए small sphere falling through a medium is directly proportional to the radius of the sphere, velocity of the sphere, and the coefficient of viscosity of that fluid through which this metal sphere is falling. Okay, now proof is very simple. आता बघा, सपोज विस्कस फोर्स हा काय आहे, एफ व्ही आहे. ॲक्टिंग ऑन द स्फिअर डिपेंड्स अपॉन, कोणावर डिपेंड आहे तो हे सांगून टाकलंय मी अगोदरच आत्ताच. तर डिपेंड्स अपॉन रेडियस ऑफ द स्फिअर आर वर डिपेंड आहे, व्हेलॉसिटी ऑफ द स्फिअर व्ही वर डिपेंड आहे. हा एफ व्ही, हा एफ व्ही तुम्ही नाही वापरला काही फरक पडत नाही. तर फक्त एफ वापरला तरी चालेल. तर व्हेलॉसिटी ऑफ द स्फिअर अँड कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इटा. आता हे ए बी सी काय आहे बघा. हा विस्कस फोर्स कोणावर, तीन गोष्टींवर डिपेंड आहे. एक रेडियस ऑफ द स्फिअर, जर छर्रा लहानाचा मोठा केला तर विरोधी फोर्स वाढेल. मोठ्या वस्तू ते लिक्विडमधून जायला त्रास तर होईल ना, म्हणजे फोर्स, विरोधी फोर्स तर वाढेल ना. छोटा असेल तर सुईसारखा त्या लिक्विडला चिरून निघून जाईल. म्हणजे काय, साईज म्हणजे रेडियसवर डिपेंड आहे पहिली गोष्ट, वेलॉसिटी आणि कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. पण किती प्रमाणात, रेडियसच्या किती प्रमाणात, वेलॉसिटीच्या किती प्रमाणात, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीच्या किती प्रमाणात, तो अवलंबून आहे, डिपेंड करतो. मग ते प्रमाण काढण्यासाठी, आता प्रमाण म्हणजे काय, इथं स्क्वेअर, क्यूब आणि काही पण, स्क्वेअरच्या का क्यूबच्या का काय, किती प्रमाणात तो अवलंबून आहे. मग आता हा आपल्याला हे प्रमाण माहीत नाही समजा, त्याला आपण पॉवर देऊ ए बी सी आणि ह्या ए बी सीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू, त्या परत इथं पुटअप करू आणि हे इक्वेशन परत बनवू. दिस इज द मेथड और प्रोसिजर टू फाइंड द प्रूफ और टू गिव द प्रूफ. तर बघा, मग हे ए बी सी काय आहेत, प्रमाण आहेत त्याचं.
मग इथं फॉर इक्वॅलिटी के पुटअप केला आणि हे जसंच्या तसं लेट इट बी इक्वेशन 1 वेअर के इज द डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. हा के जो आहे त्याला युनिट नाही, हा प्युअर न्यूमरिकल नंबर आहे, आकडा आहे. डायमेन्शनलेस म्हणजे त्याला डायमेन्शन नाही, युनिट नाही तर डायमेन्शन नाही. बरं, मग आता काय करायचं हे प्रूव्ह करण्यासाठी आता टेकिंग डायमेन्शन्स ऑन बोथ साइड्स. दोघं साईडला डायमेन्शन्स घेऊया. बघा या सगळ्या क्वांटिटीजचे इथं 3 क्वांटिटीज आहेत. हा तर डायमेन्शनलेस आहे म्हणून त्याला डायमेन्शन लिहायची गरज नाही. डायमेन्शनलेस म्हणजे डायमेन्शन नाही त्याला, तो जसाच्या तसा वापरायचा. एफचे डायमेन्शन्स तुमचे पाठ आहेत M1 L1 T-2. के जसाच्या तसा, रेडियस म्हणजे लेंथ आहे, मग याला डायमेन्शन फक्त L1 असेल आणि M0 T0 असतील, त्याच्या पॉवर A. त्याच्यानंतर व्हेलॉसिटीचे डायमेन्शन मीटर पर सेकंड. मीटर म्हणजे लेंथ वरती आणि पर म्हणजे अपॉन सेकंड, तो खालून वरती आणला म्हणजे -1. समजलं, मीटर पर सेकंड T⁻⁻1 M0 L1 T⁻⁻1 आणि याच्या पॉवर B. तसंच इटाचे कोइफिशियंट आत्ताच पाहिले आपण या प्रॉब्लेममध्ये. काय होते M1 L-1 T-1 M1 L-1 T-1. ओके, मग हे टाकले, या व्हॅल्यूज पुटअप केल्या. बघा इथं मल्टिप्लाइड आहे, हां हे साईन इथं मल्टिप्लाइड आहे. बर, आता काय केलं, सगळ्या यमचं कलेक्शन केलं. M0 M0 M1 C, हा 1 C ला मल्टिप्लाय होऊन आता बघा M 0 into A 0. Any number has power 0 then answer is 1. You know this rule of laws of indices. मग हा M0 M0 काही कामाचा नाही, फक्त M1 into C म्हणजे 1 into C C, तर Mच्या पॉवर C. तसा Lच्या पॉवर बघा तिघ ठिकाणचा हिशोब करायचा, एकत्र लिहायचा. तर हा 1 आहे A, हा 1 आहे प्लस B, हा -1 आहे -C. समजलं काय, L L L हे 1 1 -1. मग 1 1 जिथं आहे A प्लस घ्यायची, A प्लस B आणि -1 आहे तो C. हे समजलं ना, पॉवरच्या पॉवर मल्टिप्लाय करायचा असतो. बरं, आता टीचा हिशोब करा. हा 0 एक काही कामाचा नाही. T⁻⁻1 into B मायनस B, T⁻⁻1 into C मायनस C. मग हे टीचं असे आले पॉवर्स. ओके, आता बघा, आता दोघं बाजूला एमचे पॉवर्स कम्पेअर करा. इक्वेटिंग डायमेन्शन्स ऑन बोथ साइड्स. डायमेन्शन इक्वेट करा म्हणजे तुलना करा. ह्या एम आणि हा एम, C आणि 1, C इज इक्वल टू 1. A plus B minus C is equal to 1. A plus B minus C is equal to 1. Minus B minus C is equal to -2. समजलं, हे तिघं लिहिले. आता इथं C ची व्हॅल्यू 1 आपल्याला भेटून गेली. आता पुन्हा फाइंड आउट करायची गरज नाही. मग आता ह्यांच्यामध्ये या C ची व्हॅल्यू यूज करा कुठंतरी आणि B ची अगोदर मिळवून घ्या. मग B ची आणि C ची माहिती पडल्यावर A ची पण मिळून जाईल. मग आता इथं तर C ची माहिती आहे पण A आणि B दोघांच्या माहिती नाही, म्हणून याला बाजूला ठेवू थोडा वेळ. -B -C इज इक्वल टू -2. तर ह्या इक्वेशन मध्ये C ची व्हॅल्यू 1 पुटअप केली. C ची व्हॅल्यू किती, 1 पुटअप केली. -B मायनस C ची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू -2. मग हा -1 तिकडे प्लस होईल, +1. मग आन्सर काय, -1. मग -B इज इक्वल टू -1. So B is equal to 1, right? B is equal to 1. मग हे B ची व्हॅल्यू 1 आणि C ची 1 इथं पुटअप करा. ही A, मग हे 1 1 काय होतील, +1 -1 0. सो A is equal to 1. मग आपण आता A B C तिघं व्हॅल्यू ऑब्टेन केल्या. हे तिघं व्हॅल्यू पुटअप करा इथं. पुट इन, सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ A, B and C इन इक्वेशन 1. मी इथं 1 1 1 पुटअप केले. हे बघा. बरं,
पुटअप केले. पॉवर 1 असेल तर त्याला काही लिहायची गरजच नसते, म्हणून RVN जसाच्या तसा. आणि कीची व्हॅल्यू 6 पाय कुठून आणली? एक्सपेरिमेंटली. लक्षात ठेवावी लागते. एक्सपेरिमेंटली की इज फाउंड टू बी 6 पाय. हा 6 पाय पुटअप केला RVN. और हे मागे पुढे लिहिले इटा RV आपल्या मेमरीमध्ये फिट होण्यासाठी. माझ्या मेमरीमध्ये ते इटा RV असं फिट आहे. 6 पाय इटा RV. F इज इक्वल टू 6 पाय इटा RV. एनी टाइम फॉर्म्युला आठवला, सगळं लिहिता येणार. फक्त किती कोणता फॉर्म्युला आठवायचा? F इज इक्वल टू 6 पाय इटा RV. मग सगळं लिहिता येणार. बस एवढं मेमरीमध्ये फिट करायचं. मग हे सगळं समजलं. मग नाव होईल. आता लास्ट टॉपिक आपला बाकी आहे आणि त्याचा एक पिरियड होईल. मग तुम्हाला क्वेश्चनचे सगळे एक्झरसाईजमधले क्वेश्चनचे आन्सर्स देणार. आणि लक्षात असं ठेवा एक गोष्ट की त्या एक्झरसाईजचा फोटो मी जेव्हा पाठवेल त्याच्यामध्ये काही अशा पेन्सिलने क्रॉस केलेले क्वेश्चन हे जो सिलेबस डिलीट केलेला आहे त्याच्यावर आधारित असल्यामुळे ते तयार करण्याची गरज नाही किंवा ते मी पाठवणार पण नाही. पण ते एक्झरसाईजमध्ये आहेत. नाही तर तुम्ही अजून विचारणार की हे नाही पाठवले का? तर ते मला माहिती आहे की ते सिलेबस डिलीट केल्यावर बेस्ड असल्यामुळे ते येणारच नाहीत, तर घेऊन फायदा नाही. ओके, नाव विल स्टॉप हिअर.